ग्रामीण रस्त्यांचा दर्जा उंचावत तयार करण्यात आलेल्या ग्रँड टूर मार्गांमुळे मावळ तालुक्यामध्ये दळणवळण, शेती आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळते। ग्रँड टूर सायकल स्पर्धेमुळे या रस्त्यांचं महत्त्व अधिक ठळकपणे समोर आलंय। लोणावळा, पवनानगर, तुंगारलेसह डोंगराळ भागातील नव्याने विकसित रस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेत। यापूर्वी शेतकऱ्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करताना खराब रस्त्यांमुळे मोठा वेळ आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता। मात्र रस्ते दुरुस्त झाल्याने शेतीमाल वाहतूक सोपी झाली आहे, त्यामुळे वेळेची देखील बचत होतीये। पवन मावळातील अनेक गावातील रस्त्याचा प्रवास सुखकर झाल्याने नागरिक आता या मार्गांवर होणाऱ्या ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतायत। राज्यस्तरीय ग्रँड टूर स्पर्धा जी 19 ते 23 तारखेपर्यंत त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घेण्यात येणार आहे। त्यातच मावळ तालुक्यात देखील गावांचा समावेश आहे। सध्या आपण पवनानगर या ठिकाणी आहोत आणि ही स्पर्धा ज्या रोडवरनं होणार आहे तोच रोड आपण सध्या पाहत आहोत। या ठिकाणी याच रस्त्याची काही दिवसांपूर्वी अवस्था ही बिकट होती, मात्र या ग्रँड टूर स्पर्धेच्या अंतर्गत या रस्त्यांची दुरुस्ती असेल किंवा या ठिकाणचे साईड पट्टे असतील किंवा रस्त्यांवरती खड्डे असतील, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे खरं तर या ठिकाणचे गावकरी आनंदी आहेच, मात्र आलेले पर्यटक देखील त्यांचा प्रवास देखील या ठिकाणी सुखकर होत असताना आपल्याला दिसून येत आहे। कारण की मावळ, मुळशी असेल किंवा लोणावळा असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात पर्यटनासाठी, मात्र खराब रस्त्यांमुळे त्यांचा प्रवास हा त्या ठिकाणी सुखकर होत नव्हता। मात्र आता या ग्रँड टूर स्पर्धेमुळे या ठिकाणी अनेक जी अडचणी रस्त्यांमुळे उद्भवणारी होती, वाहतूक कोंडी असेल किंवा या ठिकाणी लागणारा वेळ असेल, या सगळ्याच गोष्टींपासून या ठिकाणी पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना या ठिकाणी दिलासा भेटत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, मावळ। ग्रँड टूर या स्पर्धेच्या अंतर्गत या ठिकाणी अनेक खेड्यांमध्ये, अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी रस्ते बनवण्यात येत आहेत व रस्ते दुरुस्त करण्यात येत आहेत। मोठ्या प्रमाणात मावळ तालुक्यामध्ये देखील ही स्पर्धा होणार असून या ठिकाणी सध्या आपण मावळ तालुक्यातील पवन मावळ भागामध्ये आहोत। आपण जर या ठिकाणी माझ्या मागे पाहिलं, या ठिकाणी मावळ तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचा दर्जा देखील उंचावत ग्रँड टूर संकल्पनेतून मावळ तालुक्यातील अनेक रस्ते नव्याने विकसित करण्यात आले आहेत। विशेषतः लोणावळा, पवनानगर या पर्यटन स्थळामध्ये पर्यटन वाढीचा चालना मिळेल असून या ठिकाणी अर्थव्यवस्था देखील बळकट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे। याच ठिकाणी आपल्यासोबत काही गावकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगाल? मोठ्या प्रमाणात ग्रँड टूर या स्पर्धेच्या अंतर्गत या ठिकाणी रस्ते दुरुस्त करण्यात आलेले, चांगले करण्यात आलेले, कुठेच रस्त्यावर खड्डा नाहीये। काय सांगाल, या रस्ते दुरुस्त झाल्यामुळे, चांगले झाल्यामुळे काय तुम्हाला नक्की फायदा होतोय? आंतरराष्ट्रीय दर्जाची ग्रँड टूर सायकल स्पर्धा येत्या 19 ते 23 तारखेला होत असून त्यानिमित्ताने आमच्या पवनमावळ भागातील हा रस्ता झाल्यामुळं या ठिकाणी ऐतिहासिक किल्ले, पवना धरण आहे, पर्यटन आहे आणि लोकांच्या दळणवळणाच्या संदर्भात सुद्धा एक चांगल्या प्रकारचा रस्ता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्याकडे येतात, मात्र गावकरी जे तुम्ही शेतामध्ये कामाला जाता, पौडला जाता, कामशेतला जाता, या ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यांमुळे अनेक त्रास होते, अनेक अपघात होत होते। आता त्या अपघातांना काय कमीपणा आलाय का? काय सांगाल? आता कमीपणा झालाय ना, आता अपघात होऊ शकत नाही, कारण आता ह्या रस्त्यामुळे लवकरात लवकर जाणं येणं होऊ शकतं आणि जितक्या लवकरात लवकर होईल तितक्या लवकर आता आपण जाऊ शकतो, पोचू शकतो। अडथळे किंवा जे आता जे ॲक्सिडेंट होणार आहे हे थांबले। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, मावळ।